श्रीकृष्ण म्हणतात, अशा नात्यांना दूर करा. गरजेचं नाही की चांगलं बोलणारा प्रत्येक माणूस चांगलाच असेल. आजकाल कट कारस्थान करणारे सुद्धा खूप गोड बोलतात. चालाकी, चतुराई आणि कपट या मिश्रणाला आजच्या जमान्यामध्ये हुशारी म्हणतात. मानलं की नात्यांना मारणं वाईट आहे, पण त्याच्यापेक्षाही वाईट खोट्या नात्यांना जिवंत ठेवणं आहे. खऱ्या नात्यांना कधीही धोका देऊ नका. जर तुम्हाला नातं आवडत नसेल तर त्याला तिथेच सोडून द्या. नातं सगळ्यांबरोबर ठेवा, पण अपेक्षा कधीही कोणाकडूनही ठेवू नका. सापाच्या दातांमध्ये, विंचूच्या डंखामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष भरलेलं असतं हे कोणीही सांगू शकत नाही. प्रेम त्याच्यावर जास्त नसतं ज्याच्याबरोबर राहिलं जातं, तर प्रेम त्याच्यावर जास्त असतं ज्याच्याशिवाय राहू शकत नाही. रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही ब्रँडेड असले तरीही मनातून उतरतातच. अडचणी जेव्हा आपल्या लोकांमुळे असतात त्यावेळी उत्तर शोधायला पाहिजे, न्याय नाही. न्याय केला तर एक आनंदी होतो आणि दुसरा नाराज होतो, आणि अडचणीचे उत्तर शोधले तर दोघेही समाधानी होतात. कधीही कोणाचं मन दुखावू नका, कारण समोरच्याने वाट पाहून देवावर सोडले तर तुमच्यासाठी संकट बनेल. जेव्हा तुम्हाला आतून तुटल्यासारखं वाटेल तेव्हा घाबरू नका. देव तुमचा वापर मोठ्या गोष्टींसाठी करत आहे. प्रार्थना रोज करा, कारण लोकांबरोबर रोज बोलण्यापेक्षा जास्त सोपं आहे की देवाबरोबर बोलणं. कोणालाही आपलं दुःख आणि आनंद दाखवला नाही पाहिजे, कारण लोक तुमच्या आनंदाला नजर आणि दुःखाला मीठ नक्की लावतात. कधी कधी काही अंतर नसते, काही जवळीक नसते. कोणी दूर राहूनही तुमच्या मनातील हुंदका ऐकू शकतो, आणि कोणी हात पकडून बसलेले असला तरीही त्याला तुमच्या दुःखाची जाणीवही नसते. माणूस तर त्याच वेळी मरतो ज्यावेळी कोणतीही जवळची व्यक्ती त्याला धोका देते. प्रेम जर खरं असेल तर आठवणी खूप दुःख देतात. वेळ नक्कीच वाईट चालू आहे, पण लोकांची नियत सुद्धा दाखवत आहे. शोधायचं असेल तर तुमची कदर करणारा शोधा, कारण या जगामध्ये तुमचा वापर करून घेणारे तुम्हाला स्वतःच शोधत येतील. कोणतीही गोष्ट जेव्हा तुमच्या इज्जतीवर येते तेव्हा कोणीही असो त्याला सोडून दिलं पाहिजे. लोक कधीही धोका खाणार नाहीत जर त्यांनी सुंदर चेहऱ्यांपेक्षा सुंदर मन शोधले तर. कदर त्यांची करा ज्यांना तुमची कदर आहे. जास्त गुलामी केली तर इज्जतीमध्ये निलामी होते. जर माहीत असतं की शेवटची भेट आहे तर कितीही वेळ भेटलं तरी कमीच वाटतं. अशा शापापासून तरीही वाचले जाऊ शकते जो शब्दांनी दिला आहे, पण अशा शापापासून वाचणं अवघड आहे जो शांत राहून दिला जातो. घरातले सुद्धा मान्य करतात जेव्हा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत असतो. परिस्थिती, संकट आणि पुस्तकांपासून जो शिकतो त्याच्यापासून नंतर जग शिकते.
तुम्ही फक्त जिंकण्याची जिद्द ठेवा. हरण्याबरोबर तर सामना होतच राहतो. तुमच्या सवयीच हळूहळू तुमचे चरित्र बनते. तिरस्कार जेव्हा सारखा सारखा आपल्या लोकांकडूनच होत राहतो, तेव्हा शब्दांनी वादविवाद करणे चांगले नाही. कारण जी व्यक्ती तुमचे महत्त्वच समजून घेत नाही, ती व्यक्ती तुमच्या शब्दांना आणि भावनांना कधीही समजून घेणार नाही. हे आयुष्य आहे. इथे प्रत्येकजण एकमेकांना वैतागलेला आहे. आयुष्यातील सगळ्यात वाईट वेळ ही असते जेव्हा तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला इतकं दुःख देतात की डोळे भरून येतात, आणि जेव्हा तेच लोक विचारतात काय झालं, आणि तुम्हाला सांगावं लागतं काही नाही. कधी कधी तक्रारी करण्यापेक्षा शांत राहणं चांगलं असतं. कारण कोणाला फरकच पडत नसेल तर तक्रारी काय करायच्या. तुम्हाला असं वाटतं की तुमच्याजवळ खूप वेळ आहे, आणि हाच तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे. त्या परिस्थितीत नातं वाचवायचं असेल तर कधीही कोणाबरोबरही वादविवाद करू नका. जर कोणी म्हणाला आज हत्ती उडत होता, तर त्याला सांगा आज आमच्या घराच्या तारेवर बसला होता. भावनेमध्ये समोरच्या मनामध्ये राहतो आणि सवय बनून तोच निघून जातो. कधी कधी प्रार्थनेचा एक शब्द सुद्धा परिणाम करतो, आणि कधी कधी खूप वर्षांची मेहनत सुद्धा हरते. हैराण आहे बदलणाऱ्या जगाची पद्धत पाहून. आता लोक इज्जत सुद्धा देतात राहणीमान पाहून. यशाचा रस्ता कधीही सरळ नसतो, पण यश मिळाल्यानंतर सगळे रस्ते सरळ होतात. चांगले मित्र मिळणे हे सुद्धा भाग्याचे असते. खूप कमी लोकांच्या हे नशिबी असते. फक्त प्रेमालाच बदनाम केलं आहे लोकांनी, नाहीतर धोके तर 7 फेरे घेतल्यानंतर सुद्धा मिळतात. खोटं बोलणं पहिल्या वेळी सोपं असतं, पण नंतर फक्त त्रासच होतो. पण खरं बोलणं पहिल्या वेळी कठीण असतं, पण नंतर आराम देतं. आयुष्यामध्ये तुम्हाला जे करायचे आहे ते नक्की करा. हे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक तर तेव्हा सुद्धा बोलतात जेव्हा तुम्ही काहीही करत नाही. काहीही फरक पडत नाही की तुमची किती वाईट वेळ चालू आहे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही परत नवीन सुरुवात करू शकता. कोणाही समोर इतकेही झुकू नका की उठताना तुम्हाला आधार घ्यावा लागेल. कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की तुमची साथ देईल, तर हे नक्की विचारा केव्हापर्यंत साथ देणार. कारण लोक इथं आपलं बनवून परक करायला वेळ लागत नाही. मनामध्ये येण्याचा रस्ता तर असतो, पण जाण्याचा नसतो. त्यामुळे लोक जेव्हा जातात तेव्हा मन तोडून जातात. कडू गोळी चावली जात नाही, तर गिळून घेतली जाते. त्याप्रमाणेच आयुष्यामध्ये जेव्हा धोका, अपमान आणि हार मिळते, तेव्हा तिला सरळ गिळून घ्या. जर या गोष्टी चघळत राहिले, त्यांची आठवण काढत राहिले, तर आयुष्य कडू होईल. फक्त दुःख सहन करणाऱ्यालाच माहीत असतं की दुःख किती खोलवर आहे. तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला सर्वोत्तम बनवण्यासाठी वापरा. कारण आता नाते माणसांनी नाही,
तर पैशांनी बनवले जाते. हे जग आहे ते फक्त त्रास देत राहणार. तुम्ही हसायला शिका. सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसताल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी कधीही लढू शकणार नाही. काही लोक कितीही तुटले तरीही बोलणं नाही, गप्प राहणं पसंत करतात. जे प्रेमामध्ये राहतात त्यांना कपट लक्षात येत नाही आणि जे कपट करत राहतात ते कधीही कोणाचं प्रेम समजून घेऊ शकत नाही. माणूस तोच श्रेष्ठ असतो जो वाईट परिस्थितीमध्ये खचत नाही आणि चांगल्या परिस्थितीमध्ये वहावत जात नाही. बऱ्याच वेळा आपलं आपलं म्हणणारेच दगा देऊन जातात आणि गोड बोलणारेच पाठीत खंजीर खुपसून निघून जातात. माहीत नाही एवढी हुशारी कुठून शिकतात लोक. बरोबर सुद्धा राहतात आणि जळतात सुद्धा. नाते सुद्धा निभावतात आणि दुश्मनी सुद्धा निभावतात. समोर काही वेगळे आणि पाठीमागे काही वेगळेच असतात लोक. मस्करी तर आपली नंतर बनवली जाते. पहिले लोक आपल्याला आपलं बनवतात. काही लोक मनातून तुटलेले नसतात, त्यांना तोडलं जातं. जे रडत नाही त्यांना रडवलं जातं. शोधायचा असेल तर शब्द पाळणाऱ्यांना शोधा, नाहीतर शब्द तोडणारे तर प्रत्येक जागी मिळतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.